हाय, नमस्कार मित्रांनो. मी वेलनेस कोच पांडुरंग माने. आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपला आहार कसा असावा, आपल्या आहारामध्ये काय असायला पाहिजे. आपण पाहतो की जगभरामध्ये 10,000पेक्षा जास्त अन्नपदार्थांची नावं आहेत. अन्नपदार्थ बनतात. आपण कशाला चपाती म्हणतो, कशाला भाकरी म्हणतो, भात म्हणतो. अन्नपदार्थाची वेगवेगळी नावं आहेत. परंतु आपल्या शरीराची रिक्वायरमेंट काय आहे, आपल्या शरीराला कोणत्या घटकांची गरज आहे, हे आपण वैज्ञानिकदृष्ट्या जर पाहिलं तर आपल्या आहारामध्ये 40% कर्बोदके पाहिजेत, 30% प्रथिने पाहिजेत आणि 30% जे आहे ते स्निग्ध पदार्थ पाहिजेत. अशा प्रकारे आपल्याला कार्बोहायड्रेट्स, फॅट्स आणि प्रोटीनची गरज असते. त्याचबरोबर आपल्या बॉडीला मिनरल्स, विटॅमिन आणि फायबरची आवश्यकता असते. ज्या आहारामध्ये हे घटक येतात तो आहार आपल्यासाठी संपूर्ण सकस आणि संतुलित आहार असतो. आणि आत्ता फास्ट फूडच्या जमान्यामध्ये काय झालेलं आहे, आपलं कार्बोहायड्रेटचं खाण्याचं प्रमाण खूप वाढत चाललेलं आहे. म्हणजे कार्बोहायड्रेट्स आपण 40%पेक्षा जास्त खात आहोत. त्यामुळं त्याचं जे आहे ते बॉडीमध्ये फॅटचं मध्ये रूपांतर होतं आणि त्याचं ओबेसिटी वाढण्याचं ते एक महत्त्वाचं कारण आहे. तर या व्हिडिओमध्ये मी सांगेन आपल्याला की आपला जो आहार आहे तो सकस आणि संतुलित असण्यासाठी आपण हे पॅरामीटर लक्षात घ्यायला पाहिजेत. आपण या पद्धतीनं आपला आहार असायला पाहिजे. या गोष्टी आपण आहाराकडे जर आपण या पद्धतीनं लक्ष दिलं तर निश्चितपणाने आपले जे बॉडीचे 5 पिलर आहेत त्यापैकी आहार हा एक पिलर आपण चांगल्या प्रकारे हँडल करू शकतो आणि त्याच्यावर आपण नियंत्रण ठेवू शकतो. थँक्यू.